हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की ॲडव्हान्स सी शार्प बघितलं की इंटरफेस काय असतं, abstract क्लासेस काय असतात, त्यानंतर सील्ड क्लासेस कसे बनवायचे, पार्शियल मेथड काय असतात, पार्शियल क्लासेस कसे बनवायचे, नंतर स्वतःच आपण एक्सटेन्शन वापरून एखादा क्लास इनहेरिट करून, जसा की स्ट्रिंग हा डेटा टाईप आहे, त्याला इनहेरिट करून आपण स्वतःचं मेथड कशी बनवू शकतो हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. त्यानंतर अनॉनिमस टाईप कसे असतात, त्यांना डिक्लेरेशन्स वगैरे. आता या लेक्चरला आपण काय बघणार आहे की एक्सेप्शन हँडलिंग बघणार आहे. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये काय असतं की जसं की ट्रायल असेल, कॅच असेल किंवा फायनली ब्लॉक कसं एक्झिक्यूट होतं किंवा थ्रो एक्सेप्शन कसं एक्झिक्यूट होतं, आपण कस्टम थ्रो एक्सेप्शन आपण कसं एक्झिक्यूट करू शकतो. आता ट्राय कॅच ब्लॉक कसं असतं की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे ज्यावेळेस आपला प्रोग्राम रनेबल असेल आणि त्यावेळेसला जर रन टाईमला आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आला, त्यावेळेस आपल्याला त्याला एक्सेप्शन हँडलिंग किंवा एखादी आपल्याला एक्सेप्शन हँडल करावी लागते, त्याला बोललं जातं की एक्सेप्शन हँडलिंग. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, जर का तुम्हाला स्क्रीनवरती जर दिसत असेल तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय की जसं रन टाईमला एखादा आपण प्रोग्राम असेल किंवा एखादा आपलं ॲप्लिकेशन असेल ते आपल्याला क्रॅश होतं. आता रन टाईमला क्रॅश होणं म्हणजे काय की जसं एखादा डेटाबेसचं आपण कनेक्शन स्ट्रिंग लिहिली किंवा डेटाबेस आपल्याला कनेक्टिव्हिटी असेल, त्यावेळेस जर डेटाबेस कनेक्ट झाला नाही किंवा डेटाबेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले तर ते काय झालं, आपलं रन टाईमला एक्सेप्शन झालं, राईट. किंवा याची जर आपण जर डेफिनेशन लिहिली की एक्सेप्शन इज अ रन टाइम एरर दॅट occurs during the execution of program. त्याची डेफिनेशन असेल. सपोज आपण एक न्यू फोल्डर बनवू. इथं एक्सेप्शन हँडलिंग .cs. ओके, आता याच्यामध्ये आता एक्सेप्शन हँडलिंग करताना आपल्याला दोन प्रकारचे एरर असतात. आता दोन प्रकारचे एरर म्हणजे काय की कंपाईल टाईम एरर आणि रन टाईम एरर, राईट. जसं की कॉमन एक एक्सेप्शन आपण लिहू की इंटीजर आपण दोन व्हेरिएबल बनवू, ए मध्ये 100 आणि इंटीजर बी मध्ये 0 करू. आता हा एरर काय की डिवायडेड बाय झिरो, सिस्टीम डॉट डिवायडेड बाय झिरो जो एक्सेप्शन आपल्याला भेटणार आहे तो झाला आपल्याला एक कंपाईल टाईम एरर. कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये ए डिवायडेड बाय बी. ओके, सेव्ह केलं की इथं आपला डॉट नेट रन. Okay, only one compilation unit can have top level statement. ओके, आता याला आपण क्लासमध्ये टाकू. क्लास एक्सेप्शन हँडलिंग, याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. या मेनमध्ये आपण हे कंपायलरला एरर देणारे स्टेटमेंट पेस्ट केल्या, CLS आणि .NET रन. प्रिव्हियस प्रोग्राम कोणता तरी ओपन आहे. हा नाही हा वाला. ओके, आला का की अनहँडल्ड एक्सेप्शन सिस्टीम डॉट डिवायडेड बाय झिरो एक्सेप्शन अटेम्प्ट टू डिवाइड बाय झिरो. हा झाला आपला डिवायडेड बाय झिरो एक्सेप्शन. त्यानंतर आपला नल रेफरन्स एक्सेप्शन असेल. नल म्हणजे काय की जर सपोज
इथं मी एक स्ट्रिंग या डेटा टाईपचं नेम हे व्हेरिएबलला मी नल ही व्हॅल्यू असाइन केली आणि ती जर का मी इथं प्रिंट केली किंवा नेम डॉट लेंथ असं मी काहीतरी त्याच्यावरती ऑपरेशन केलं तर मला कोणता भेटणार आहे की नल रेफरन्स, म्हणजे नल व्हॅल्यूला आपण कोणतंही ऑपरेशन करू शकत नाही. आला का? की पहिला एरर आहे की डिवायडेड बाय झिरोचा, राईट, आणि सेकंड आहे की नल रेफरन्स. आला का? हा डी रेफरन्स ऑफ पॉसिबली नल रेफरन्स. त्यानंतर आपल्याला इंडेक्स ऑफ असेल. इंडेक्स ऑफ म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा ॲरे इम्प्लिमेंट करतो किंवा ॲरे डिफाईन करतो इनिशियलाइज वगैरे, आणि त्यावेळेस त्या ॲरेला आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं की कमेंट इथं इंटिजर या टाईपचा ॲरे डिफाईन केला, त्याला आपण नम व्हेरिएबल नाव देऊ आणि याच्यामध्ये सपोज त्याला व्हॅल्यू 10, 20, 30 हे आपण त्याला इनिशियलाइज केल्या. आता ज्या वेळेस मला त्याचा ॲक्सेस करायचा आहे, ओके, तर नम ऑफ 1 करू शकतो मी. जर का त्याच्यापेक्षा मी जर का खाली गेलो की नम ऑफ 4 केलं तर मला त्यानं एरर दिला पाहिजे. एरर कोणता की इंडेक्स आउट ऑफ रेंज, राईट. त्याच्यामध्ये हे पण याला कमेंट करू, याला पण कमेंट करू. .NET रन. आला का? अनहँडल्ड एक्सेप्शन सिस्टीम डॉट इंडेक्स ऑफ आउट ऑफ रेंज एक्सेप्शन इंडेक्स वॉज आउटसाइड द बाउंड्स ऑफ द ॲरे. म्हणजे ॲरेच्या सिम्बॉलच्या बाहेर गेलं त्याला बोलतात की इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके. आता एक्सेप्शनची जर आपण हायरार्ची बघितली ना तर पहिला येतो तुमचा सपोज ऑब्जेक्ट. ओके. त्या ऑब्जेक्टवरती किंवा जो आपण एक्झिक्युशन प्रोग्राम करतो ना तो झाला आपला ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर येतो की एक्सेप्शन. ओके. आणि या एक्सेप्शन नंतर सिस्टीम एक्सेप्शन्स. EXCEPTIONS. ओके. आणि या सिस्टीम एक्सेप्शनच्या आतमध्ये मल्टिपल असतात की जसं डिवायडेड बाय 0 हे एक असेल किंवा नल रेफरन्स एरर असेल, त्यानंतर फॉर्मॅट एक्सेप्शन असेल, राईट, किंवा ओव्हरफ्लो एक्सेप्शन असेल किंवा इनव्हॅलिड ऑपरेशन एक्सेप्शन असेल, किंवा आपल्याकडे इंडेक्स आउट ऑफ लास्ट वनला आपण जो बघितला तो इंडेक्स ऑफ आउट किंवा इंडेक्स आउट ऑफ रेंज एक्सेप्शन. अशा टाईपचे जे सिस्टीम एरर असतात, राईट, जे आपल्याला सिस्टीम देते. आणि नेक्स्ट एक एरर असतो की ॲप्लिकेशन एक्सेप्शन. आता ॲप्लिकेशन एक्सेप्शन म्हणजे काय की जसं की जे आपण व्हॅलिडेशन वगैरे लावतो ना की नेमचा टेक्स्ट बॉक्स असेल किंवा आधार नंबर असेल किंवा पॅन कार्डचा नंबर असेल, हे जे काय झालं की आपण कस्टम ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन लावले आणि त्याच्यामध्ये जे पण काही एक्सेप्शन आपण लावू शकतो की तू 10 अंकीच फक्त नंबर टाकू शकतो, 20 अंकी टाकू शकतो, त्याला बोललं जातं की एक्सेप्शन. आता हे झाले आपले कोणते की सिस्टीम एक्सेप्शन आणि सेकंड आहे की ॲप्लिकेशन एक्सेप्शन, राईट. याला मी एक हायरार्ची ड्रॉ करतो. ओके. आणि या सिस्टीमनुसार इथून इथं ओके अशा टाईपमध्ये ते डायग्राम आहे. याला मी बॅकग्राऊंडला असं काहीतरी कलर लावतो. ओके. आता नेक्स्ट
की ज्यावेळेस आपल्याला एक्सेप्शन करायचं असतं ना, एक्सेप्शन हँडलिंग, त्यावेळेस महत्त्वाचं आपल्याला कोणते कोणते कीवर्ड्स लागतात की ट्राय ब्लॉक लागतो, त्यानंतर कॅच ब्लॉक लागतो आणि त्याच्यानंतर फायनली हा ब्लॉक लागतो. आता जसं की ट्रायमधनं आपण थ्रो करायचं असतो एक्सेप्शन. ओके, ट्रायमध्ये जर का आपल्याला काही एरर भेटला तर तो डायरेक्टली कॅच ब्लॉकमध्ये आपल्याला एरर भेटतो. आता ट्राय ब्लॉक कशासाठी असतो की ज्यावेळेस आपल्याला रिस्की कोड एक्झिक्यूट करायचा असतो. रिस्की म्हणजे काय, जसं की डेटाबेस हँडलिंग असेल किंवा कनेक्शन स्ट्रिंग असतील किंवा एखादी नवीन टेबल बनवायचे असतील, अशा टाईपमध्ये जे डेटाबेस रिलेटेड जे रिस्की कोड असतात ते आपण ट्राय ब्लॉकमध्ये लिहितो. आणि ट्राय ब्लॉक नंतर कॅच ब्लॉकमध्ये काय असेल की जसं जो आलेला एरर आहे तो कशा रिलेटेड आहे, होय बरोबर. जसं की तो आपण मेसेजमध्ये जाऊ शकतो का, त्याचा स्टॅकवरती आहे किंवा कोणता सोर्स आहे किंवा त्याचा आपण टाईप बघू शकतो. आणि फायनलीमध्ये काय आहे की जसं पूर्ण ॲप्लिकेशन जर आपल्याला क्लोज करायचं असेल तर ते आपण फायनली या ब्लॉकमध्ये आपण टाकू शकतो. सपोज त्याला मी कमेंट करतो की ट्राय, आणि या ट्रायमध्ये इंटिजर ए इज इक्वल टू 10 करू. सेम मगाचा आपला जो एरिया होता डिवायडेड बाय 0चा तो आपण ह्याच्यामध्ये आणून देऊ. आणि नेक्स्ट कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये ए डिवायडेड बाय बी, बरोबर. आता हा काहीतरी मला एरर देणार आहे. फक्त तुम्ही आहे ना ट्राय ब्लॉक तुम्ही एक्झिक्यूट करू शकत नाही. आयदर तुम्ही ट्राय किंवा कॅच ब्लॉक वापरू शकता किंवा ट्राय किंवा फायनली वापरू शकता किंवा ट्राय आणि कॅच आणि फायनल असं तिन्ही पण वापरू शकता. फक्त तुम्ही ट्राय ब्लॉक कधीच एक्झिक्यूट करू शकत नाही. सेकंड येतो की कॅच ब्लॉक. आता कॅच ब्लॉक कशासाठी असतो की आपल्याला एरर कॅच करायचा आहे ना, मग त्याचा फंक्शन ब्रेसेस. ओके, आणि त्या फंक्शन ब्रेसेस नंतर त्याची बॉडी. आता नेक्स्ट काय आहे की त्याचा आलेला टाईप कोणता आहे की एक्सेप्शनचा टाईप आणि व्हेरिएबलचं नाव, एक्स नावाचं व्हेरिएबलमध्ये मी त्याला कॅच केलं, राईट. आता मी हे सगळं मला प्रिंट करायचं आहे. एक्सेप्शन कोणता आलाय तर मी काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन आणि 1 2 3 4 चार प्रकारचे एक्सेप्शन असतात. पहिला एक्सेप्शन आहे की एक्सेप्शन डॉट मेसेज. ओके, नेक्स्ट आहे की एक्सेप्शन डॉट स्टॅक ट्रेस. ओके, एक्सेप्शन डॉट स्टॅक ट्रेस हे तुम्हाला माहीतच पाहिजे 4. नेक्स्ट असतं की एक्सेप्शन डॉट त्याचा सोर्स कोणता आहे. एक्सेप्शन डॉट त्याचा गेट टाईप. ओके, ही मेथड कॉल करायची आणि त्याच्यातला नेम असं आपल्याला त्याचा टाईप माहीत पडतो, राईट. तर इथं CLS आणि .NET रन. आता मला काय काय भेटलं की पहिल्या लाईनमधून एक्सेप्शन मेसेज भेटला की अटेम्प्टेड टू डिवाइड बाय 0. ओके, एक्सेप्शनचा एरर काय ना की ॲक्च्युअल. नेक्स्ट काय भेटलं की स्टॅक ट्रेस. त्याचा स्टॅक म्हणजे काय की ॲट एक्सेप्शन मेन म्हणजे त्याचा स्टॅक. जर तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट माहीत असेल की स्टॅक असेल, हिप सेक्शन असेल, डेटा सेक्शन असेल, आरो डेटा असेल, राईट, तसा त्याचा एक्सेप्शन हँडलिंग मेनमध्ये. ओके, मेनमध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग केलं तर या मेन फंक्शनमध्ये किंवा त्याचा जो प्रोग्रामचं नाव आहे कोणत्या फाईलमध्ये त्याचा आपल्याला पाथ भेटला की सी ड्राईव्ह, इन सी ड्राईव्ह, युजर्समध्ये ओमकार डेस्कटॉप, न्यू फोल्डरमध्ये एक्सेप्शन हँडलिंग .cs आणि लाईन नंबर 18ला त्यानं एरर दिला, राईट. असा तुम्ही स्टॅक ट्रेस करू शकता. नेक्स्ट असेल की त्याचा सोर्स कोणता आहे. आता सोर्स कोणता आहे की न्यू फोल्डर म्हणजे जो त्याचा पॅरेंट फोल्डरचं नाव भेटलं मला. आणि नेक्स्ट असेल की त्याचं नेम काय, गेट टाईप म्हणजे जर हे ज्यावेळेस आपल्याला भरपूर फंक्शन्स आपण एरर वगैरे करतो ना त्यावेळेस आपल्याला गेट टाईप करायचं असतं. तिथं डिवायडेड बाय 0 आला. इथं काय की कोणता एक्सेप्शन आला आणि इथं ॲक्च्युअल एक्सेप्शन काय की डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन, राईट. असं तुम्ही करू शकता. आता महत्त्वाचा ट्राय ब्लॉकमध्ये रूल काय की इथं ट्रायचा रूल की cannot apply or declare only one block, need to catch either finally or both. ओके, जर तुम्ही दोन्ही पण देऊ शकता, कॅच ब्लॉक पण देऊ शकता किंवा फायनली देऊ शकता. आता याच्या पुढं आपण काय करू शकतो की
जर का इफ एक्सेप्शन cannot be executed, then catch block cannot be execute. ओके, मीन्स काय की जर का माझा कॅच ब्लॉक बरोबर चालला, ओके, जर का इथं मी याला 2 हा नंबर दिला तर माझा कॅच ब्लॉक एक्झिक्यूटच होणार नाही. राईट, इथं आता मी कंपाईल केला, आला का माझे 5 व्हॅल्यू आली. राईट, कॅच ब्लॉकमध्ये मला जे पाहिजे होतं ते व्हॅल्यू भेटली का, नाही भेटली. आता त्या कॅच ब्लॉकचा एक्झिक्यूट असतो की तुम्ही आयदर तुम्ही ट्राय ब्लॉक तरी तुमचा एक्झिक्यूट होतो किंवा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होतो. कॅच ब्लॉकमध्ये कायम तुम्हाला एक्सेप्शन हँडल करायचं असतं. एक्सेप्शन म्हणजे काय, जे ट्राय ब्लॉकमधून आपल्याला काहीतरी एक्सेप्शन भेटणार किंवा कोणतं एक्सेप्शन भेटले त्याच्यावरती ऑपरेशन करायचे असते. राईट, जसं की आपल्याकडं कारचं एक्झाम्पल घेऊ की आपण स्टार्ट कार केली, त्याच्यानंतर एक आपल्या ड्रायव्हरनं कुठेतरी आपल्याला मुंबईला जायचं आहे. राईट, जर का मध्येच टायर पंक्चर केला किंवा काहीतरी टायरचा हे झालं, हवा गेली वगैरे, तर त्याच्या टायरमध्ये आपल्याला हवा मारली पाहिजे किंवा तो टायर चेंज केला पाहिजे. आता हे काय झालं, हे ड्रायव्हरचं काम झालं ना, की मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर आपण कॅच ब्लॉकमध्ये काहीतरी त्याला स्टिपनी असेल किंवा त्या मेकॅनिकला बोलवून सॉल्व्ह करणं असेल, अशा टाईपने आपण त्याचा एक्सेप्शन हँडलिंग केलं. राईट, आणि फायनली मध्ये डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर मग त्याचं जे पंक्चर असतील किंवा जे पण काय अजून एक्स्ट्रा जे काम असतील ते आपण करू शकतो. असं तो आपण फायनली ब्लॉक पण एक्झिक्यूट करू शकतो. राईट, इथं जर का मी ॲरेचं एक्झाम्पल घेतलं, ओके, ट्राय, या ट्रायमध्ये सपोज इंटिजर ॲरे नंबर्स NUM इज इक्वल टू 10, 20, 30. ओके, आता नेक्स्ट काय केलं की कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये नंबर्स ऑफ 5, ओके, जो ॲरे अस्तित्वाचा नाही त्याची व्हॅल्यू मी प्रिंट केली. आता नेक्स्ट मला काय करायचं की मला माहित आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक एक्सेप्शन येणार आहे, तर एक्सेप्शन त्याचा डेटा टाईप, ओके, एक्सेप्शन त्याचा मी EX हा व्हेरिएबल बनवला, ओके, पॅरामीटर, आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट राईट लाईन आणि त्याच्या आतमध्ये एक्स डॉट मेसेज, ओके, त्याचा मी मेसेज प्रिंट केला की मला त्याचा मेसेज काय आहे बघायचा आहे. आला का, इंडेक्स वॉज आउटसाइड द बाउंड्स ऑफ द ॲरे, म्हणजे काय झालं की जो आपण ॲरे डिक्लेअर केलाय ना याच्या रेंजच्या बाहेर आहे. बाहेर म्हणजे काय की जर आपण ॲरे 3 साठी डिक्लेअर केला तर 0, 1, 2 इंडेक्स पर्यंत तो डिक्लेअर ऍक्सेस करू शकत होता, पण आपण त्याला काय केलं की 5 केलं. त्याचा आपण स्टॅक ट्रेस किंवा सोर्स जर बघितला, ओके, याला मी कमेंट मी अनकमेंट केला, आणि याच्यामध्ये एक्सेप्शन मध्ये अजून एक येतं की इनर एक्सेप्शन, ओके, कन्सोल डॉट राईट लाईन आणि त्याच्या आतमध्ये व्हेरिएबलचं नाव डॉट इनर एक्सेप्शन. सेव्ह केलं, CLS डॉट नेट रन. आला का की इंडेक्स वॉज आउटसाइड द बाउंड्स ऑफ द ॲरे ॲड एक्सेप्शन मेन, म्हणजे मेन या फंक्शनमध्ये हा तुमचा त्या प्रोग्रामची फाईलचं नाव, त्यानंतर सिस्टीम डॉट प्रायव्हेट डॉट कोर लायब्ररी, ओके, कोर लायब्ररीमध्ये जो सिंटॅक्स असेल, आणि इंडेक्स आउट ऑफ रेंज एक्सेप्शन, असं आपल्याला काहीतरी त्या सगळ्या एररचा डिटेल्स भेटली. राईट, आता नक्की एरर आल्यानंतर आपण काय काय करू शकतो, किंवा आता हा एक एक्सेप्शन झाला. राईट, जर का मला मल्टिपल एक्सेप्शन टाकायचे असतील, आता मल्टिपल एक्सेप्शन म्हणजे काय की सपोज हे मी एक्सेप्शन कंट्रोल एक्स कन्सोल डॉट
राईट लाईन मध्ये डबल कोट मध्ये रॉंग इंडेक्स. ओके, आता इथं आपण कसं करू शकतो की जर आपल्याला माहित आहे की एक्सेप्शन काय येणार आहे तर आपण डायरेक्ट टाकू शकतो की एक्सेप्शन किंवा इंडेक्स आउट ऑफ रेंज एक्सेप्शन, त्याचा आपण EX बनवला. राईट, किंवा अजून एक आपण कॅच ब्लॉक लिहू शकतो की त्या कॅच ब्लॉकमध्ये एक्सेप्शन त्याचा EX आणि त्याच्यामध्ये ह्या लाईनी प्रिंट करू शकतो. राईट, इथं सेमिकोलन आहे, बरोबर. आता याच्यामुळे काय होणार की एक तर हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल किंवा हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट किंवा हा ब्लॉक होईल. ह्याचं डेफिनेशनच असे आहे की जर का तुम्ही इफ एल्स जर माहित असेल की ट्राय, जसं ट्राय आणि कॅच आहे ना तसा इफ एल्स आहे की जर इफ कंडिशन ट्रू असेल तर हाच ब्लॉक एक्झिक्यूट होणार, एल्स ब्लॉककडे जाणारच नाही. जर का एल्स मध्ये जाणार आहे तर तुमचा हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. cls.net रन आला का की रॉंग इंडेक्स, जर का हा ब्लॉक मी याच्या खाली टाकला, ओके, तर त्यानं काय दिलं की अननेसेसरी व्हॅल्यू टू एक्स. ओके, तर ते एररच देते. किंवा याच्या पुढं आपण वरती एक टाकू शकतो कॅच ब्लॉक की स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन, त्याचा EX बनवला आणि कन्सोल मध्ये डॉट राईट लाईन आणि त्याच्या आतमध्ये की साईज किंवा UR मॅपिंग टू मच ॲड्रेसेस. ओके, जर का तुम्ही मेमरीवरती ॲड्रेसेस एक्झिस्ट करत नाही तो, आणि तो जर तुम्ही ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्टॅक ओव्हरफ्लो आला का की या कॅच ब्लॉकमध्ये तो केलाच नाही पण या कॅच ब्लॉकमध्ये गेला का, तर त्याचा ओरिजिनल जो एक्सेप्शन आहे ना तो आउट ऑफ इंडेक्स रेंज होता. याच्यातनं काय होतं की तुम्ही मल्टिपल कॅच ब्लॉक लिहू शकता किंवा मल्टिपल ट्राय ब्लॉक लिहू शकता, पण एक्झिक्यूट एकच होणार आहे त्याच्यामधला की जो पण ट्रायमध्ये जर का आपल्याला एरर आला तर कॅचमधला जो त्याचा एक्सेप्शन असेल तोच एक्झिक्यूट होतो. जर का कोणताच एक्सेप्शन असेल ना तर जो आपण लास्टवाला घेतला ना की एक्सेप्शन, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्या ऑब्जेक्टचा जर मेसेज असेल, स्टॅक ट्रेस असेल किंवा सोर्स असेल किंवा त्याचा गेट टाईप असेल किंवा त्याच्या गेट टाईप मेथड वापरून जर त्याचा नेम आपल्याला ॲक्सेस करायचा असेल तर आपण असं करू शकतो. राईट, आता ट्राय कॅच झाल्यानंतर आपला महत्त्वाचा जो ब्लॉक येतो तो येतो की आपला फायनली ब्लॉक. ओके, याच्या खाली गेलो. आता फायनली ब्लॉक कशासाठी वापरलं जातं की C# मध्ये हा पहिला तर फायनली हा कीवर्ड आहे. ओके, आता ट्राय ब्लॉक नंतर जसे एक्सेप्शन आले किंवा नाही आले तर कॅच ब्लॉकमध्ये जातो आणि कॅच ब्लॉक नंतर या दोघीपैकी जर एक्झिक्यूट 1 झाला आणि त्याच्यानंतर जर आपल्याला काहीतरी काम करायचं असेल की जसं की डेटाबेस क्लोज करणं असेल, राईट, कनेक्शन आपण ओपन केलं असेल ते कनेक्शन क्लोज करायला लागतं, त्यासाठी आपण फायनली ब्लॉक वापरू शकतो. राईट, किंवा एखादी फाईल ओपन असेल, जसं की हा माझा फाईल आहे मॅनेजर आणि या फाईल मॅनेजरमध्ये कोणती तरी फाईल मी ओपन केली पण माझं जसं ॲप्लिकेशन मी क्लोज करणार किंवा टर्मिनेट करणार आहे ना त्यावेळेस माझं ही पण फाईल क्लोज झाली पाहिजे, मग त्यासाठी आपण फायनली ब्लॉक वापरू शकतो. त्याची आपण जर का डेफिनेशन लिहिली ना तर द फायनली ब्लॉक always execute whether an exception occurs or not. ओके, जर का तुम्हाला एक्सेप्शन जरी भेटलं किंवा नाही भेटलं तर का तुम्ही त्यासाठी तुम्ही फायनली ब्लॉक वापरू शकता.
बरोबर. सपोज आपण काय करू, ट्राय कॅच ब्लॉक नॉर्मल लिहू. ओके, सिंटॅक्स समजण्यासाठी की ट्राय आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये ट्राय ब्लॉक. ओके, आणि त्याच्यानंतर की कॅच ब्लॉक, आणि या कॅच ब्लॉकमध्ये एक्सेप्शनचा EX आणि त्याच्यामध्ये कॅच ब्लॉक, आणि याच्यानंतर फायनली की एक्झिक्युशनचा फ्लो समजण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे फायनली. ओके, आला का की ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट आणि फायनल ब्लॉक एक्झिक्यूट. आता कॅच का एक्झिक्यूट झाला नाही, तर कॅचमध्ये जर एररच आला नाही तर कॅच ब्लॉक एक्झिक्यूटच होणार नाही. राईट, त्यासाठी आपण फायनली करू शकतो. असे मल्टिपल एक्झाम्पल आहेत. आता हे झाले आपले ट्राय, कॅच आणि ब्लॉक, फायनली ब्लॉक कसे वापरायचे असतात. आता नेक्स्ट काय काय आपल्याला बघायचं आहे की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये थ्रो कीवर्ड कुठं वापरतात. राईट, आता थ्रो कीवर्ड म्हणजे काय की जसं की एक्सेप्शन आपण कस्टम तयार करू शकतो, किंवा एक्सेप्शनला आपल्याला कॅच ब्लॉकमध्ये सांगण्यासाठी की बाबा एरर कशामुळे आहे किंवा एरर कशामध्ये असतो, की जसं डेटाबेसमधला जो एरर असतात ना ते आपल्याला कळत नाहीत, किंवा कॅच ब्लॉक, ट्राय ब्लॉक आपल्याला एक्झिक्यूट करून देत नाही की त्याच्यातनं कोणता एरर आहे. मग त्यासाठी आपल्याला थ्रो एरर करावे लागतात. राईट, सपोज एक तर आपण डायरेक्ट पण थ्रो वापरू शकतो. ओके, आता डायरेक्ट थ्रो कसा वापरू शकतो की इंटिजर एज इज इक्वल टू 15 असेल. ओके, आता इफ ब्लॉकमध्ये जर का मी एज लेस दॅन 10 केला तर का थ्रो, त्याचा सिंटॅक्स काय की थ्रो कीवर्ड स्मॉलमध्ये थ्रो न्यू. ओके, आता न्यू का तर रन टाईम आपल्याला त्याला मेमरी भेटणार आहे, आणि त्याचा टाईप काय की एक्सेप्शन, आणि याचा ॲज अ फंक्शन त्याला कीवर्ड, आणि फंक्शनमध्ये पॅरामीटर कोणता स्ट्रिंग टाईपचा की एज मस्ट बी 18 और अबव. हा झाला काय आपला कस्टम थ्रो, आपण कस्टम मेसेज आपण दिला किंवा कस्टम एक्सेप्शन आपण हँडल केलं. आता इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये की एलिजिबल. ओके, आता एलिजिबल म्हणजे काय की तुमचा प्रोग्राम इथूनच टर्मिनेट होणार आहे. इफ ब्लॉकमधनं तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होणार आहे म्हणजे क्लोज होणार आहे. तर हा खालचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे का, तर नाही होणार. ओके, पहिला तर आपण कस्टम एक्सेप्शन बघू. आला का की एलिजिबल. आता एलिजिबल का तर आपलं एज 15 पेक्षा जास्त आहे, इथं 10 पेक्षा आपण जास्त लिहिलंय. जर का मी इथं 5च केलं, ओके, आलं का की अनहँडल्ड एक्सेप्शन एज मस्ट बी 18 और अबव. आलं की एक्सेप्शन एज मस्ट बी 18 और अबव. आता अनहँडल्ड का आलं की इथं आपण त्याला ट्राय आणि कॅच ब्लॉकमध्ये टाकलं नाही ना, त्यासाठी त्याला अनहँडल्ड आलं. आता ट्राय आणि आपण कॅच ब्लॉकमध्ये याला टाकू की हा जो सगळा कोड आहे ना की एलिजिबल वगैरे, हा आपण ट्रायमध्ये टाकणार. ट्राय कीवर्ड, त्याची बॉडी, त्याच्यामधला कोड, त्याच्यानंतर कॅचमध्ये एक्सेप्शन, आणि एक्सेप्शनचा आपण एक्स हा व्हेरिएबल बनवला, आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट राईट लाईन, आणि आल्याला जो एक्सेप्शन आहे त्यातला फक्त आपण मेसेज रीड केला. ओके, आता तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होणार नाही. आला का, एज मस्ट बी 18 और अबव. आपण काय केलं की प्रोग्राम आपला टर्मिनेट झाला का, नाही झाला, आपला प्रोग्राम प्रॉपर एक्झिक्यूट झाला. प्रॉपर एक्झिक्यूट कसा झाला की पहिल्यांदा तर त्यानं इंट या एज व्हेरिएबलला आपण 5 असाइन केलं. त्याला इफ ब्लॉकमध्ये एज जर 10 पेक्षा कमी असेल, ओके,
तर तू काय कर की एक कस्टम थ्रो कर एक्सेप्शन. कस्टम थ्रो काय कर एक्सेप्शन एज मस्ट बी 18 ऑर अबव. नेक्स्ट काय केलं, जर काही याच्या इफ ब्लॉकमध्ये जर गेला नाही तर तो कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये एलिजिबल कर. आता यानं काय झालं की कस्टम जे एक्सेप्शन आहे ते या कॅच ब्लॉकमध्ये झालं आणि कॅच ब्लॉकमध्ये आपण त्याला हँडल केलं. राईट. इथं आपण अजून एक टाकू शकतो की ही जे इफ ब्लॉकमध्ये आहे ना त्याच्या जागी हे फायनली ब्लॉक इथं आपण एक टाकू शकतो आणि या फायनली ब्लॉकमध्ये एलिजिबल असं पण आपण करू शकतो. किंवा याला हाय असं करू की इथं फायनली मध्ये प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिक्युटेड. राईट. cls.net रन आला का की एज मस्ट बी 18 और अबव आणि प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिक्युटेड. राईट. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला की कस्टम एक्सेप्शन कसं वापरतात. ओके. आता कस्टम एक्सेप्शन काय की जसं की आपल्याला बिझनेस लॉजिक किंवा वापरायचं असेल किंवा कंपनीच्या रूलनुसार आपल्याला काहीतरी करायचं किंवा ERP रूल्स असतील, हॉस्पिटल रूल्स असतील, मॅन्युफॅक्चरिंग रूल्स असेल, जसं तुम्हाला प्रोजेक्ट भेटणार आहे ना त्यांच्या रूलनुसार तुम्हाला जर कस्टम एक्सेप्शन जर हँडल करायचे असेल तर कसं करू शकतो की सपोज आपल्याला तर एक पहिला क्लास लिहिला पाहिजे. ओके. क्लास कोणता लिहायचा की तो एनिरेट करायचा. एनिरेट कशापासून करायचा की एक्सेप्शन पासून आपल्याला एनिरेट केला पाहिजे. जसं की इथं टॉपला युझिंग आपल्याला नेमस्पेस लागेल सिस्टीम नावाची. ओके. ही सिस्टीम नावाची मी नेमस्पेस इम्प्लिमेंट केली, इम्पोर्ट केली. त्याच्यानंतर पब्लिक क्लास. ओके. ही पण मी या मेनच्या वरती करतो की पब्लिक क्लास इनव्हॅलिड एक्सेप्शन आणि त्याला मी एनिरेट केलं कशापासून तर एक्सेप्शन या क्लासपासून मी एनिरेट केलं. ओके. आता त्याच्यामध्ये मी एक पब्लिक नावाची एक मेथड लिहिणार आहे. आता पब्लिक कोणती मेथड आहे की इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आणि त्याला जो पॅरामीटर पाठवणार आहे तो असेल स्ट्रिंग किंवा स्ट्रिंग मेसेज नावाचा तो पॅरामीटर असेल. आणि हा जो आलेला मेसेज आहे ना त्याला मला पॅरेंटला पाठवायचा असेल. जर पॅरेंटला जर पाठवायचा असेल तर आपल्याला काय लिहायचं लागतं की कोलन आणि पॅरेंटला पाठवायचं तर बेस कीवर्ड आणि त्या बेसचा जर कन्स्ट्रक्टर वापरायचा असेल तर कन्स्ट्रक्टर प्रॉपर्टी. राईट. इनव्हॅलिड इथं void किंवा इथं ओके. इथं पब्लिक क्लास इनव्हॅलिड सॅलरी एक्सेप्शन याच्यापासून तो इनहेरिट झाला. राईट. आणि तो ॲज अ क्लास त्याला डिक्लेअर केला आपण. नो एरर. आता नेक्स्ट त्या क्लासमध्ये एक मेथड असली पाहिजे जी पब्लिक असेल इनव्हॅलिड सॅलरी एक्सेप्शन. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला एक पॅरामीटर भेटणार आहे मेसेज नावाचा. ओके. आणि याच्यातून आपल्याला याच्या पॅरेंटला कॉल करायचा आहे तर बेस कीवर्ड आणि जो आल्याला मेसेज नावाचा व्हेरिएबल आहे ना जो ॲज इट इज पाठवून दिला. ओके. याच्या आपण कन्स्ट्रक्टरला कॉल केला त्याला एनिरेट केलं
आणि इथून याच्या पॅरेंटला आपण तो आलेला मेसेज पाठवून दिला. आता याला जर मला वापरायचं असेल ओके कस्टम एक्सेप्शनला, तर इंटिजर सॅलरीमध्ये -5000 केलं आणि इफ ओके इफ जर का सॅलरी इज लेस दॅन 0 पेक्षा असेल तर थ्रो न्यू इनव्हॅलिड सॅलरी एक्सेप्शन. या इनव्हॅलिड सॅलरी एक्सेप्शनला आपण डबल कोटमध्ये काहीतरी नाव देऊ की सॅलरी नॉट बी निगेटिव्ह. ओके आणि डॉट नेट रन. आलं का की इनव्हॅलिड सॅलरी एक्सेप्शन, सॅलरी नॉट बी निगेटिव्ह. असं तुम्ही कस्टम एक्सेप्शन वगैरे देऊ शकता. जसं की आपल्याला ERP मध्ये लागत असेल किंवा आपण एखाद्या बँकेचं ॲप्लिकेशन बनवत असेल किंवा आपण एखादं हॉस्पिटल मॅनेजमेंट वगैरे आपण सिस्टीम बनवतो, मग त्यामध्ये पण आपल्याला कस्टम एक्सेप्शन लागतात की कोणत्या दवाखान्याचं रिलेटेड एक्सेप्शन असतील किंवा एखाद्या मेडिसिन रिलेटेड एक्सेप्शन असतील राईट एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये. तर आपण कस्टम एक्सेप्शन असं आपण करू शकतो की त्याला आपण इनहेरिट करायचं त्या क्लासला, एक्सेप्शनच्या क्लासला, आणि आपण स्वतःची इथं कन्स्ट्रक्टर लिहायचा. ओके जो आपण क्लास डिक्लेअर केला त्याचा आपण कन्स्ट्रक्टर लिहायचा आणि ॲज अ आपण जो मेसेज पाठवणार आहे ना तो ॲज अ त्याला पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला आपण पाठवून द्यायचा. ओके बेस कीवर्डनं. असं आपण याला कस्टम एक्सेप्शन हँडलिंग करू शकतो राईट. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे की जेनरिक क्लासेस किंवा इव्हेंट हँडलिंग कसं केलं जातं किंवा डिलिगेट्स काय असतं, मल्टीकास्ट काय असतं,